आमच्यासोबत राज सुरू आहे। राज, कशा प्रकारची तयारी सुरू आहे आणि काय सांगले यावेळी काय वेगळं होणार आहे? दहीहंडी हा सण खऱ्या अर्थाने आता गेले 2 वर्ष नावारूपाला आलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने दहीहंडीसाठी विशिष्ट प्रकारचे नियमावली आणलेली आहे। तरुण मुलांना संरक्षण दिलं जातं आहे, दहीहंडीच्या थरामधल्या मोफत औषध उपचार केले जाण्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर पहिल्यांदा इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या देशाच्या गोविंदाच्या थरांमध्ये जे थर लावणारी मुलं आहेत त्यांना गव्हर्नमेंट जॉब मिळण्याची फॅसिलिटी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। त्यामुळे दहीहंडीचं वातावरण जे गेल्या 2 वर्षामध्ये ते अतिशय बदललेलं आहे आणि ते आपल्याला मागाठाणे मतदारसंघामध्ये दहीहंडीच्या ह्या आपल्या मागाठाणे दहीकाला उत्सवाच्या रूपाने आपल्याला नक्की त्या ठिकाणी दिसणार आहे 27 तारखेला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मंडळातर्फे लोकांना काय संदेश देणार, महाराष्ट्राला काय संदेश देणार? गेल्या वर्षी जी आम्ही दहीहंडी फोडली होती ती कुपोषित मुलांना, आदिवासी पाड्यांमधल्या कुपोषित मुलांना आपण जेवण वगैरे दिलेलं होतं। यावेळेला जी आहे ती स्त्रीचं संरक्षण करणं आणि शिक्षणाला महिलांना सक्षम बनवणं याचा यामागचा उद्देश यावर्षीचा असणार आहे आमचं आणि त्याच्यासाठी म्हणूनच आम्ही मतदारसंघामध्ये, संपूर्ण मतदारसंघामध्ये, मुंबईमध्ये असू देत, महाराष्ट्रामध्ये असू देत, अनेक योजना महिलांसाठी सरकारच्या माध्यमातून, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून राबवत आहोत। गेस्ट कोण कोण येणार आहेत, सेलिब्रिटी कोण कोण येणार आहेत? मराठी कलाकार, भरपूर मराठी कलाकार येणार आहेत। त्याचबरोबर हिंदी, बॉलिवूडमधले आता तुम्ही बघितलं छावा रिलीज झाला आहे, त्याचं प्रमोशन करण्यासाठी विकी कौशल येत आहेत, करिश्मा कपूर येत आहेत, माधुरी दीक्षित येत आहेत आणि मराठी इंडस्ट्रीमधले अमृता येत आहे, तेजस्विनी पंडित येत आहेत। असे जेवढे पण नामांकित सेलिब्रिटीज आहेत ते सर्व या ठिकाणी मागाठाणेला भेट द्यायला येणार आहेत। आणि तोच काय ठेवलं आहे ते यावेळी? सॉरी, बक्षीस काय ठेवलं आहे? दहीहंडीच्या मंडळांना आता जे 9 थर लावणार आहेत त्यांना 1 लाख रुपयाचं रोख पारितोषिक आहे। त्याच्यानंतर 8 थर लावणार आहेत त्यांना सुद्धा 25,000 रुपये रोख पारितोषिक ठेवलेलं आहे। 7 थरांना 8,000 रुपये आहे, 6 थरांना 7,000 रुपये असं आपण रोख पारितोषिक देतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये पहिल्यांदा मागाठाणे मतदारसंघामध्ये रील स्टार स्पर्धा होणार आहे, ज्याच्यामध्ये स्कूटर, ड्रोन, गॅलेक्सी टॅब आणि अशा अन्य बक्षिसं कंटेंट क्रिएटर्ससाठी आपण देत आहोत तरुण मुलांना। तुमच्याकडे गोविंदा पथक येणार आहेत, जे प्रेक्षक येणार आहेत त्यांच्यासाठी आता तुम्ही काय संदेश देणार, काय सांगणार, कशा प्रकारच्या ते काळजी घ्यावे? दहीहंडी हा अगोदर सण म्हणून बघितला जायचा, पण आता सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांमुळे हा नुसताच एक छोटा सण नाही तर हा खूप मोठा उत्सव आता देशामध्ये साजरा केला जातो आहे आणि त्याचबरोबर रोजगार निर्मितीसुद्धा दहीहंडीमधून होत आहे, याचा आम्हाला सर्वात जास्ती आनंद आहे। आणि जास्तीत जास्त तरुण मुलांनी सहभागी व्हावं, मोबाईलमध्ये आपला टाईम स्पेंड करण्यापेक्षा ग्राउंडवर यावं आणि मराठी मातीतला खेळ आहे, हा मर्दांचा खेळ आहे, हा त्यांनी खेळावा एवढंच मी सगळ्यांना आव्हान करतो तरुण मुलांना माझ्या दहीहंडीच्या वतीने। कॅमेरामॅन रोहनचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।